हे गाईज खूप साऱ्या एक्झाम ऑनगोइंग आहे आणि तुमचा प्रिपरेशन पण चांगला असेल आणि तुमचं जर सगळ्याच एक्झाममध्ये सिलेक्शन झालं, तर तुमचा प्रिफरन्स काय असावा हे मी तुम्हाला सांगतो. जर माझं ऑनगोइंग सगळ्या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं, तर माझा प्रिफरन्स कोणता राहील? मी कोणता जॉब सिलेक्ट करेल? तर सगळ्यात पहिला माझा प्रिफरन्स राहील मेडा म्हणजेच महाऊर्जा, ज्याचं पुण्यामध्येच कार्यालय आहे आणि तिथंच मला पोस्टिंग भेटेल. तर चांगली पोस्ट आहे आणि बढिया पण आहे, पुण्यामध्ये पोस्टिंग राहील. तर सेकंड प्रेफरन्स मी आर-आर-बी जेईला देणार, कारण की त्याच्यामध्ये कसं राहील, की आपल्याकडे ऑप्शन राहते, की आपल्याला सेंट्रल रेल्वेमध्ये एवढ्या जागा आहे. तर तुम्ही तिथं तेवढ्या जागेत जर सिलेक्ट झाले, तुमची रँक चांगली आली, तर तिथे चांगलं राहील आणि तुम्हाला सेंट्रल रेल्वेमध्ये जॉब भेटून जाईल आणि तो पण मग तुम्हाला नागपूर ते मुंबईपर्यंत कुठेतरी पोस्टिंग भेटेल किंवा मग या रूटवर तुमचा काम चालेल किंवा इथे इथल्या कोणत्यातरी स्टेशनवर तुम्हाला पोस्टिंग मिळेल. तर सेकंड प्रेफरन्स मी आर-आर-बी जेईला देणार, कारण की जर माझी रँक चांगली आली, तर मग मला तिथे पोस्टिंग भेटून जाईल. थर्ड प्रेफरन्स मी BELला देणार, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. कारण की BELचा फॉर्म भरताना एक ऑप्शन होतं, की तुम्हाला प्रिफर पोस्टिंग कुठं पाहिजे, तर तिथे पुण्याचं पण ऑप्शन होतं. तर मी तिसरं ऑप्शन BEL घेणार. तर हे सगळे जे प्रेफरन्सेस आहेत ते लोकेशन वाईज मला काय वाटते, जर माझं सगळ्या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं, तर मी कोणती एक्झाम टॉपवर ठेवणार ते मी तुम्हाला सांगत आहे. BEL झाल्यावर मी SSC JEE म्हणजेच मी CPWD म्हणत आहे. तुमचं SSC JEE क्रॅक झाली आणि तुम्हाला CPWD JEE भेटलं, तर त्यामध्ये कसं राहते, वेस्टर्न झोन राहते. तर त्यामध्ये महाराष्ट्र राहते, छत्तीसगड राहते, मध्य प्रदेश राहते आणि गुजरात वगैरे राहते. तर हा वेस्टर्न रिजन पूर्ण कव्हर होतो. तर मग मी त्याच्या खाली BELच्या खाली SSC JEE ठेवेन. पण मला वेस्टर्न रिजनमध्ये कुठे पण पोस्टिंग भेटू शकते. पण इन केस एवढे काही स्टुडंट आपल्याकडून सिलेक्ट होत नाही, तर आपल्याला महाराष्ट्रात पोस्टिंग भेटू शकते. SSC JEE, CPWD JEEमध्ये. तर मी तो पण प्रेफरन्स येथे ठेवणार. त्यानंतर BDL एमटी आणि त्यानंतर सेल एमटी असा माझा प्रेफरन्स राहील. सेल एमटीचा आपल्या इकडे जास्त म्हणजे चंद्रपूरमध्ये काहीतरी प्लांट आहे. बाकी इकडे महाराष्ट्रात कुठेच काही आहे नाही सेलचं. बाकी एमपीमध्ये, छत्तीसगडमध्ये आणि वेस्ट बेंगॉल वगैरेमध्ये, रूरकेला, ओडिसामध्ये तर इथे सगळं प्लांट आहे. तर सेल एमटीमध्ये तुम्हाला मोस्टली आउटसाइडर्स जॉब भेटेल दुसऱ्या स्टेटमध्ये. तर हा माझा प्रेफरन्स होता. जर माझं सगळ्याच एक्झाममध्ये सिलेक्शन झालं, जे की तुमचं पण होऊ शकते जर तुमचं प्रिपरेशन चांगलं असेल, तर मी या प्रेफरन्समध्ये जॉइन करण्याचं ठेवणार. पहिले मेडा जॉइन करेल आणि बाकी माझ्या रँकवर डिपेंड करते. SSC जेईमध्ये CPWD जेई भेटलं तर चांगली रँक असली तर मग मला महाराष्ट्रात पोस्टिंग भेटेल. तर ते डिपेंड करते. बाकी तुमच्या अभ्यासावर डिपेंड करते, की तुम्हाला पोस्टिंग कुठे मिळेल. तर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, की चांगल्यात चांगली रँक भेटावी. इन केस तुमचं सिलेक्शन पण होत आहे तर चांगलं होईल तुमच्यासोबत. तर हा माझा प्रेफरन्स होता, ज्या ऑनगोइंग एक्झाम आहे, जर माझं सिलेक्शन झालं तर. तुम्ही सांगा, की तुमचा प्रेफरन्स कोणता राहील, जर तुमचं सगळ्याच एक्झाममध्ये सिलेक्शन झालं तर? जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्यासोबत टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर जॉईन करायला पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.